नमस्कार. जगभरातल्या सर्वच महिलांना पडणारा रोजचाच तो प्रश्न, डब्याला काय बनवून? तर तीच डब्याची भाजी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर पॅनमध्ये तेल, जिरं, हिंग घालायचं, कांदा घालायचा, त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे आणि कांदा छान असा गुलाबी झाला की त्याच्यानंतर 1 चमचा बेसन घालायचं आणि बेसन छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर इथे 2 ते 3 ढोबळ्या मिरच्या मी बारीक बारीक चिरून घेतल्या आहे आणि त्या घालायच्या आणि परत त्या आपल्याला त्या बेसन पिठाबरोबर 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचे आहे. त्यानंतर हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं, परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण लावून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण काही मसाले घालणार आहोत. तर त्याच्यामध्ये प्रत्येकी 1 छोटा चमचा किचन किंग मसाला, गरम मसाला पावडर, जिऱ्याची पूड, काळी मिरी पूड आणि चाट मसाला घातला आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा आपण धणे पावडर घातली आहे आणि लाल तिखट घातली आहे. आता हे मसाले घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर पाण्याचा एक हबका मारायचा, मिक्स करायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. एक वाफ काढून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे दही घालायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून नाही का छान 1 ते 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. भाजी छान शिजली आहे. आता शेवटी कोथिंबीर घालायची आणि मस्त गरमागरम भाजी सर्व करायला घ्यायची. बनवायला अतिशय सोपी आणि अगदी 5 ते 6 मिनिटात भाजी तयार होते आणि झटपट टिफिन तयार होतो. तर अशाच झटपट टिफिन रेसिपींसाठी मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आणखीन तुम्हाला कोणत्या भाजीच्या रेसिपी तुम्हाला माझ्याकडून बघायला आवडतील तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. यापूर्वीही मी अनेक टिफिन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत, तर त्या तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तर अतिशय सोप्या आणि अचूक पद्धतीने मी तुम्हाला शिकवत असते. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.